परिवर्तन विकास आघाडी, कर्जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासाची, निर्धार विकासाचा, संकल्प विजयाचा. श्री मारुती काळूराम घारे, उमेदवार कडाव जिल्हा परिषद गट, निशाणी मशाल. सौ सुषमा चेतन पवाळी, उमेदवार कडाव पंचायत समिती गड, निशाणी मशाल. श्री नितीन जयराम धुळे, उमेदवार वाकस पंचायत समिती गड, निशाणी घड्याळ. मशाल आणि घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून परिवर्तन विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणासंदर्भामध्ये. ठाकरे गटाचे बाजीराव दळवी यांच्याकडे सूत्र जे आहेत कर्जत तालुक्याची ठाकरे गटाचे आहेत आणि याच अनुषंगाने निवडणुकीच्या दृष्टीने आपण चर्चा करतोय. बाजीराव दळवी आपल्याला भेटलेले प्रचारामध्ये आपण चर्चा करतोय विकासाच्या मुद्द्यांवर. निवडणूक कशा पद्धतीने सुरू झालेली आहे. बाजीराव, तुमचं स्वागत आहे. कशा प्रकारचा प्रचार सुरू झालेला आहे? प्रचार एकदम जोरात चालू आहे. परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून कर्जत तालुक्यामध्ये 12 पंचायत समिती आणि 6 जिल्हा परिषद विभागामध्ये प्रत्येक ठिकाणी परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवारांचा जोरात प्रचार चालू आहे आणि मतदारांचा भरघोस प्रतिसाद या उमेदवारांना मिळत आहे. सर, काय मुद्दे आहे? बाबू घारेंवर आरोप केले जातात, तुम्ही कशा प्रकारे पाहत आहे? बाबू घारेंचं काम हे मी एकदम जवळून पाहिलेलं आहे. त्यांच्यावर आरोप करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. जे बाबू घारेंवर आरोप करतात त्यांनी आधी स्वतःची पार्श्वभूमी तपासून पाहावी. आपण कोणत्या पद्धतीने यापूर्वी वागलेलो आहेत. कडावच्या नाक्यावर 2-4 भांडणं केली म्हणजे तुम्ही समाज काम केलं असं नाही. जनता जाणते सर्व. बाबू घारे हे समाजासाठी किती योगदान देऊन स्वतःचे स्वखर्चाने कामं करत असतात. त्याची पोचपावती निश्चितच जनता बाबू घारेंना येणाऱ्या या निवडणुकीमध्ये देईल, यातील मात्र शंका नाही. कशा प्रकारचा प्रचार सुरू झालेला आहे? काय सांगाल? प्रचारामध्ये तुम्ही फिरताय, कशा ग्रामीण भागामध्ये तुम्ही सुद्धा सगळं प्रचार वगैरे परिवर्तन आघाडी जोश मध्ये दिसतंय, काय सांगाल? प्रचार एकदम जोरात चालू आहे. कळंब पासून कळंब, कशेळे, कडाव, गौरकामत, उमरोली आणि नेरल या 6 जिल्हा परिषद वार्डामध्ये परिवर्तन विकास आघाडीच्या प्रत्येक वार्डामध्ये मी स्वतः जाऊन प्रचाराला फिरलो आहे आणि मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा या परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांना मिळत आहे आणि निश्चितच येणाऱ्या 7 तारखेला मतदान करतील आणि परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देतील, यात शंका नाही. सर, कर्जतमध्ये दादागिरी होते किंवा मतदारांना प्रचार करू दिला, जे उमेदवार आहेत त्यांना प्रचार केला जात नाही, अशा अनेक तक्रारी येत आहेत. हे नेमकी करतंय कोण कर्जत शहरामध्ये? बिहार झालाय सगळ्या कर्जतचा. आपल्या कर्जतमध्ये जी दहशत आहे, दहशतीचं वातावरण आहे आणि त्यामध्ये निवडणुका होतात, ती दहशत मोडून काढण्यासाठी कुठेतरी परिवर्तन विकास आघाडी म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र आलेलो आहोत आणि कर्जतच्या जनतेला माझं आवाहन आहे, परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांना आपण पाठिंबा द्यावा आणि मतदान करावं. सर, कोणकोणते उमेदवार आहेत परिवर्तन आघाडीचे आणि तुमचे? परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषदे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे 4 उमेदवार आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे 2 उमेदवार आहेत. या वार्डामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाबूशेठ घारे, तसेच कशेलेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वर्षा शेळके, तसेच तुम्ही कळंबमध्ये गेलात, कळंबमध्ये नारायण डामसे आहेत, राष्ट्रवादीकडून आहेत. नेरलमध्ये सुनीता मोरे या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आहेत. तिथून उमरोलीमध्ये आलात तर तिथे प्रदीप ठाकरे हे राष्ट्रवादी पक्षाकडून आहेत आणि गौरकामतमध्ये थोमरे या उमेदवार आहेत, आदिवासी महिला, त्या राष्ट्रवादी पक्षाकडून आहेत. असे उमेदवार आहेत. ओके. सर, कशा प्रकारे प्रचार सुरू आहे? प्रचारामध्ये कोण लोक असतात? किती? नितीन सावंत, सुधाकर, काय राजकीय रणनीती आहे? काय तुम्ही स्ट्रॅटेजी आखलेली आहे या निवडणुकी दृष्टीने? स्ट्रॅटेजी एकच आहे, विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही पुढे जात आहोत. जनतेला जे आपण पाहत आहात, अनेक रस्ते आज बघितले तर खड्डे झालेले रस्त्यावर आणि खड्ड्यांमुळे
अनेक अपघात होत आहेत, अनेकांचे जीव जात आहेत. हे रस्ते प्रथम चांगले झाले पाहिजेत आणि रस्ते, पाणी असेल, लाईट असेल, या मूलभूत गरजा, तसेच अनेक प्रश्न असतील, रोजगाराचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, हे मुद्दे घेऊन आम्ही लोकांपर्यंत जात आहेत. आणि आमच्या बरोबरीने परिवर्तन विकास आघाडीचे नेते सुधाभाऊ घरे, नितीन सावंत हे देखील प्रत्येक वार्डामध्ये जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत आणि मतदारांचा देखील तितकाच चांगला प्रतिसाद हा आम्हाला मिळत आहे. हे होते बाजीराव दळवी. त्यांनी सांगितले विकासाच्या मुद्द्यांवर आम्ही निवडणूक लढवतो आहे. हे कर्जत शहराचा बिहार झालाय का हे मतदार ठरवतील, अशा प्रकारची भूमिका त्यांनी व्यक्त केली. सर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, आभार सुद्धा. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.